त्यांचे चिरंजीव हरेश हेमंत बजागे यांच्या माध्यमातून जल है तो कल है पाण्याची व्यवस्था झाली आहे। त्यानंतर स्वर्गीय पूजा भानुदास चौधरी याच्या स्मरणार्थ तिचे वडील भानुदास सीताराम चौधरी यांच्या माध्यमातून चेंडूची व्यवस्था झाली आहे। खूप खूप धन्यवाद, सर्वांचे आभार व्यक्त करूया मंडळाच्या माध्यमातून आणि वळूया पुढच्या मॅचकडे। पुढच्या मॅचची सुरुवात ऐकूया द व्हॉइस ऑफ पूर्णा भिवंडी विकी टावरे टावरे त्याचबरोबर शुभम वॉटर सप्लायर्स यांच्या माध्यमातून देखील पाण्याची व्यवस्था झाली आहे। प्रोप्रायटर जयदीप भजागे यांच्या माध्यमातून ओके ना। अहमदगर या संघाने देखील तयार राहायचं आहे। पहिला चेंडू अतिशय प्रेक्षणीय फटका आपण पाहतोय, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर जातोय। 4 धावांसाठी चौकार। कालुराम आणि बिंदासी सलामी जोडी आपण पाहतोय। पहिल्या चेंडूवर चौकार येतोय तो म्हणजे कालुराम याच्या बॅटमधून। वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक गुरुनाथ त्याच्या पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे। यावेळेस सोडून दिलेलं आहे, पंच आमच्याकडे वळतायत, वाईटचा इशारा करतायत। एक अवांतर धावांची संघाच्या धावसंख्येत पडते, पण धावसंख्या होते ती 5। गुरुनाथ पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्ग पर। यावेळेस बॅटची कट घेऊन चेंडू हवेमध्ये स्वतः यष्टिरक्षक चेंडू काढली आणि एक सुरेख जल फलंदाज होते, फेल फलंदाज बाद। नवीन फलंदाज येतोय उमेश। मी पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रीडारसिक क्रीडाप्रेमी प्रेक्षक मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सर्व मान्यवर या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचे तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे आमच्याशी जोडलेले प्रेक्षक आहेत त्यांचे सुद्धा मी वराल देवी चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करते, सुस्वागतम। पुन्हा एकदा सज्ज होते गुरुनाथ आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर। यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलेले कुठल्या प्रकारचा फुटवर्क दिसून येत नाही। चेंडू बॅट आणि पायाच्या मधून जातोय, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय, निर्धाव चेंडू। यावेळेस कमबॅक चांगला पाहायला मिळतोय तो म्हणजे गुरुनाथ याचा। आतापर्यंत 3 चेंडू टाकून दिलेले आहेत गुरुनाथ। यावेळेस चेंडू फाईन लेग रिजन मधून लॉंग लेग सीमारेषेकडे गचाल क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय सीमारेषेकडे। दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होती ती 7। गुरु पुन्हा एकदा सज्ज होतो आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर।
उमेश स्वतःचा अकाउंट ओपन करतोय 2 धाव्यांशी. गुरु यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलेले, पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत आणि वाईटचा इशारा करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 8. पहिले षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 8. यावेळेस सुरेख फटका. चेंडू जातोय काव कॉर्नर सीमारेषेकडे. डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, चांगली फेक सुद्धा पाहायला मिळते. त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या झाले 10. अजून या षटकातील 1 चेंडू शेष. ग्रुप पुन्हा एकदा वळतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय 10 धावा झालेल्या आहेत. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांच्या बाजूने चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. पॉवर प्लेचं षटक 10 धावा आणि फलंदाजी करतोय 10 धाव्यांवर एकच गडी बाद झालेला आहे. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने मिडविकेट रिझन मध्ये ढकलून काढलेले 1 धाव पूर्ण झालेले. गचाल क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. आता मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच यावेळेस फलंदाज धावचीत बाद. नक्कीच कपिल चौधरी तसेच त्रिपाठी शेठ यांच्याकडून प्रत्येक चौकारांच्या हॅट्रिक साठी 555 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पहिल्या षटकाची समाप्ती 2 बाद 12 धावसंख्या झालेली आहे. दिनेश होतोय नवीन फलंदाज आणि गोलंदाज राम पाटील. यावेळेस चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडूवर झेपावतोय. त्या दरम्यान धावचीच्या रूपाने फलंदाज बाद. नक्कीच राम याने अतिशय उत्कृष्ट चेंडू हाताळला आणि कुठल्याही प्रकारे फ्रीडम दिला नव्हता. मोठा फटका खेळण्याचा स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये कलेक्ट केलं आणि स्वतः फलंदाजाला धावचीत बाद केलं ते म्हणजे राम पाटील याने. राम पाटील यांना सुवर्ण संधी असणार आहे. आपण 3 विकेट हॅट्रिक साध्य करता तर 555 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. कपिल चौधरी आणि त्रिपाठी शेठ यांच्या माध्यमातून यावेळेस सुरेख फटका. चेंडू बॅटवर आला. बॅटचा स्पर्श घेतल्यानंतर त्यावर मोहर लागली होती षटकाराची. 6 धावा. काय फटका पाहायला मिळतो. काय फटका. अतिशय सुरेख फटका. काय परफेक्ट टायमिंग पाहायला मिळालं. चेंडूला भिरकावून दिला. डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर कुठेतरी दूर पडतोय. सो ब्युटिफुल षटकार. 6 धावा. धावसंख्या वेगाने वधारते. धावसंख्या होते ती 18. यावेळेस खोलवा टप्प्या चेंडू
चेंडूला हवेत खेळून काढलं होतं, हलक्या हाताने चिप केलं होतं. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय आणि या इथे पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. डक बाधून पवेलियन मध्ये गेलेले आहेत. संतोष येतोय नवीन फलंदाज. दिनेश आणि संतोष ही जोडी आतापर्यंत खेळपट्टीवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा राम. फुलटॉस खराब चेंडू, मात्र चेंडू डायरेक्ट यष्ट्यांवर आदळतोय. त्रिफळाचीत बाद. खूपच निराश दिसला फलंदाज बाद झाल्यानंतर, कारण फुलटॉस चेंडू होता, खराब चेंडू होता. मधाची गोली, शक्कर की गोली टाकली होती, मात्र ती खाता आली नव्हती फलंदाजाला. फलंदाज त्रिफळाचीत बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. नवीन फलंदाज येतोय कैलास. आणि धावसंख्या 19, 5 बाद. यावेळी शफल क्रॉस, अतिशय प्रेक्षणीय फटका, लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल करतो. एकदा पूर्ण झालेली आहे आणि नक्कीच चांगली फेक सुद्धा. फक्त आणि फक्त एका धाव्यावर समाधान मानता येतं दोन्ही फलंदाज. धावसंख्या 20. दुसरे षटक मार्गस्थ असताना 20 धावा झालेल्या आहेत, मात्र त्या उलट अर्धा संघ पवेलियन मध्ये गेलेला आहे. तो म्हणजे सोनादेवी टेमगिरी या संघाचा. चांगली कामगिरी करावी लागेल यापुढील 2 षटकांमध्ये, अन्यथा एक लो स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा राम. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारे धाव नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू होता. यावेळेस देखील फुलटॉस होता. पाहूया बघा, कुठल्याच पद्धतीने मोठा फटका आलेला नाहीये. 2 षटकांची समाप्ती. 5 बाद 20 धावा झालेल्या आहेत. एक षटकार राम गोलंदाजीवर आला होता, तरी सुद्धा 8 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 1 गडी बाद करण्यात राम याला यश प्राप्त झालं होतं. तिसरं षटक आहे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक. पाहूया कुठला गोलंदाज येतोय. सरस येतोय. पाहूया आपली गोलंदाजी कशा प्रकारे करतोय. सरस होईल की अपयशी होईल. पहिला चेंडू सरस येता. स्वैर मारा पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतात, वाईटचा इशारा करतात. एक अवांतर धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 21. नक्कीच एक सुवर्ण संधी असणार आहे. लागोपाठ 3 षटकारांवर 2000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा शफल क्रॉस, मात्र यावेळेस चेंडू आणि बॅट मध्ये योग्य तो कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 21. कपिल चौधरी आणि त्रिपाठी शेठ यांच्याकडून
तब्बल 3 षटकारांसाठी लागोपाठ 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. यावेळेस हलक्या हाताने कट केलं होतं. नजाकत पाहायला मिळाली आहे. एक धाव पूर्ण झालेली आहे फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट केलेली ती म्हणजे कैलास याने. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 22 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. पुन्हा एकदा सरस राईट मोर द विकेट मारा करतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये खेळून काढलेला आहे. कुठल्याही प्रकारे खेळाडू तिथे नाहीये. नोमॅन्स लँडला चेंडू पडतोय. दुसरी धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. चांगली फेक मात्र कलेक्शन योग्य नाही. तरी सुद्धा 2 धावांवर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 24 24 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय 24 धावा 5 बाद 24. यावेळेस मोठा फटका. चेंडू हवेमध्ये आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळतोय. लॉंगॉन सीमारेषेकडे चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 26 26 धावा झालेल्या आहेत. कुठल्याही प्रकारे झेल घेण्याचा प्रयत्न दिसून आलेला नाहीये. मात्र त्या दरम्यान 2 धावा. या इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन केला होता. कुठल्याही प्रकारे फ्रीडम देत नाहीयेत फलंदाजाला. मोठा फटका खेळण्याची. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 27 5 बाद 27 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक. अजून एक चेंडूचा खेळ शेष या षटकातील. कुठल्याही प्रकारे मोठा फटका येत नाहीये. शफल क्रॉस ऑन केलेला आहे. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र झेल सुटतोय आणि चेंडू होतोय सीमारेषे बाहेर फरार. पंचांचा इशारा येतोय चौकार. एकतीस धावा झालेल्या. शेवटचं षटक आहे. अंतिम षटक आहे. महत्वाचं षटक आहे. निर्णायक षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. टोलवा टोलवीचं षटक आहे. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. एक चांगली टोटल समोर ठेवायची असेल मातोश्री चाविंद्र या संघासमोर तर हाणामारीला प्रारंभ करावा लागेल. मागच्या चेंडूवर जसा चौकार मिळाला तशाच प्रकारे काही फटके खेळावे लागतील सोनादेवी टेमगर या संघाच्या फलंदाजांना. कारण गोलंदाजी आतापर्यंत आपण विचार केला तर 31 धावा झालेल्या आहेत. सायंकाळचं सत्र चालू होतोय आणि सायंकाळच्या सत्रामध्ये 31 धावा म्हणजे एक चांगली गोलंदाजी झालेली आहे. हवेचा वेग आपण पाहू शकता. शेवटचं षटक अंतिम षटक संदीप घेऊन येतोय आणि सामना करेल संतोष. संतोष आतापर्यंत 5 या धावसंख्येवर खेळतोय. 4 चेंडूंचा सामना त्याने केलेला आहे. संदीप राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलेले मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला ढकललेला आहे. एकदा पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होणार. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्या 33 33 5 गडी बाद झालेले आहेत. तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. बराच कालावधीनंतर एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. मात्र मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा संदीप सज्ज होईल. आपला गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. संदीप यावेळेस सोडून दिलेले पंच आमच्याकडे वळतायत. दोन्ही हात समांतर करून दाखवत आहेत इशारा की हा चेंडू वाईड आहे. धावसंख्या 1 ने हळूच पुढे सरकते. धावसंख्या होती ती 34 34 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. संदीप पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस चेंडू हवेमध्ये. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय.
पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. ओव्हरस्टेपिंग आणि 1+1 अशा 2 धावा या चेंडूवर प्राप्त झालेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 36. आणि यापुढील चेंडू नक्कीच पंच इशारा करतायत फ्रीड असणार आहे. थँक्यू. फ्रीड असणार आहे. मोठे फटके खेळण्याची मुभा आपल्याला मिळालेली आहे. फ्रीडम मिळालेला आहे कारण यापुढील चेंडू फ्रीड असणार आहे. स्ट्राईक लाईक कैलास ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलेला आहे. संदीप पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, मात्र चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर, होतोय फरार. मिळतोय 1 2 3 4 5 6 षटकार. नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू मिडलला टप्पा पडल्यानंतर भिरकावून दिलं तर डीप स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर जातोय. हवेच्या मदतीने षटकार. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 42. यावेळेस फ्लोअर फुलटो चेंडू होता. मागेच ट्रॅव्हल करतोय चेंडू. बॅटची कट घेऊन थर्डमॅनला योग्य तो क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. त्या दरम्यान फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 43. 43 धावा झालेल्या आहेत. बराच कालावधीनंतर जी पार्टनरशिप लागली त्या पार्टनरशिपचा फायदा आपण पाहतोय. सोनादेवी टेमगरची संघाची धावसंख्या झालेली ती 43. 43 धावा झालेल्या. 24ची पार्टनरशिप झालेली आहे. यावेळेस लॉंगॉन सीमारेषेकडे ढकलून काढलेले एकदा पूर्ण झालेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होणार. कैलास रॉंग एंडला नक्कीच कैलास याची अतिशय चांगली रनिंग पाहायला मिळाली कारण डेंजर एंडला कैलास धावत होता. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या 45. अजूनही या षटकातील 2 चेंडू शेष. संदीप आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 14 धावा खर्च केल्या संदीप याने. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेपावतोय. सुंदर झेल पकडतोय आणि फलंदाजाला इशारा करतोय आपण पवेलियन मध्ये जा. फलंदाज बाद. कशा प्रकारे आडव्या बॅटने खेळून काढलेला फटका आपण पाहिलात. मात्र डीप मिड विकेट सीमारेषेकडे योग्य तो क्षेत्ररक्षण आणि एक चांगला झेल पकडला क्षेत्ररक्षकामार्फत आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला आणि नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय. प्रेमनाथ येतोय. या इनिंगचा, या पारीचा, या षटकाचा, या डावाचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय संदीप आणि त्याचा सामना करेल नव्याने आलेला फलंदाज प्रेमनाथ. 45 धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. 6 गडी बाद झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू संदीप. यावेळेस पुन्हा एकदा शफल क्रॉस ऑन खेळलेला आहे. चेंडू हवेमध्ये आणि पुन्हा एकदा एक सुरेख झेल. फलंदाज होतोय फेल. 4 षटकांचा खेळ येतोय होतोय समाप्त. 4 षटकांमध्ये 6 बाद 45 धावा निघालेल्या आहेत आणि आव्हान समोर ठेवलेलं आहे ते म्हणजे 46 धावांचं. आणि त्या 46 धावांचा आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे होणार हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतोय आमचे सहकारी समालोचक, व्हॉइस ऑफ विनर, मेरी आवाज मेरी पहचान, आमचे परम मित्र संदेश वकारे. ओव्हर टू संदेश वकारे. जॉली क्लब कामतगर आपण रिपोर्टिंग करायचे. नक्कीच आपला एखादा प्रतिनिधी पाठवायचा आहे कारण आपण यानंतर तयारीत राहायचं आहे आपला संघ. ओव्हर टू संदेश वकारे.
थँक्यू व्हेरी मच विकी टावरे. यस वळूया आपण थेट मॅचच्या दिशेने. सखाराम पाटील विथ सरस पाटील हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर जय हिंद षटक क्रमांक पहिला फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर 46 धावांचं लक्ष आहे. मॅचला मात्र या ठिकाणावरनं सुरुवात होते. षटक क्रमांक पहिलं, षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. फक्त एकच धाव. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. सखाराम पाटीलच्या बॅटमधून स्वतःच, त्याचबरोबर संघाचं अकाउंट ओपन झालंय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या शाने जातोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. जय हिंद पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. वलेचा बॉल खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त एकच धाव. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. धावफलक एका धावेसोबत पुढे सरकलाय. 4 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. जय हिंद पुन्हा एकदा. या वलेचा बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय. फटका चांगला आहे. पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. कशा प्रकारे हा चेंडू खेळून काढला होता. एक दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. सरस पाटीलच्या बॅटमधून निघणारा पहिला चौकार आपण पाहतोय. 46 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना मात्र आतापर्यंत 7 धावा धावफलकावर 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. जॉली क्लब कामतगार टीमचे कॅप्टन आपण देखील सज्ज राहा. 2 मॅचेस त्यांनी देखील जिंकल्यात. षटकार ठोकलेला चेंडू सीमारेषे बाहेर. जर तुम्ही झेल पकडताय तर मंडळाच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. या मॅचला मात्र पुन्हा एकदा सुरुवात होते. सखाराम पुन्हा एकदा सज्ज झालाय. या वलेचा बॉल अडवा बाटने प्रहार तर झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. सखाराम पाटीलच्या बॅट मधून बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आलाय. षटकातील पुढचा बॉल. जय हिंद. या बॉलर्स देखील प्रहार झालाय. मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत.
षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 14 धावा धावफलकावर आहेत. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टीम सावंतराजच्या माध्यमातून, कारण 46 धावांचं लक्ष्य आहे आणि या धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत बिनबाद 14 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाज संजय चौधरी गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल पहिला ओव्हर मध्ये आल्यात 14 धावा. तर आता मात्र कमबॅक करेल का संजय? मागच्या मॅचचा विचार केला तर गोलंदाजी अटॅकच्या माध्यमातून मॅच जिंकली होती. मात्र यावेळेस समोर चाविंद्रा संघ आहे. हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. या बलेचा बॉल कट केलाय. खाली क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्या. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे. बिमरचा इशारा आणि हा बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 1+6. अतिशय दमदार फटका. 1+6 7 धावा मिळाल्या आणि आता हा बॉल फ्री हिट आहे. फ्री हिट बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दूर आहेत. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 29 धावा बिनबाद. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 46 धावांचं लक्ष्य आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत एक चांगली पार्टनरशिप देखील पाहायला मिळते. सकाराम पाटील आणि सरस पाटील या दोघांच्या मध्ये सरस पाटील 17 धावांवर खेळतोय तर सकाराम पाटील 11 धावांवर खेळतोय. या बलेचा बॉल लॉंग स्टॉप रिजन कडे ट्रॅव्हल झालाय. व्हाईट बॉल आहे. सन्माननीय सतीश चौधरी आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. ताडाली गावचे उद्योजक आहेत. वरलदेवी ताडाली चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर सचिन पाटील आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. कामतघर गावचे उद्योजक. धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. 17 बॉलवर 7 बॉलवर 17 धावा. सरस
पाटीलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली बागेदरी पहिल्या विकेटसाठी. नवीन फलंदाज दिलीप पाटील मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल. या बॉल स्टॉपेज लागलाय. चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद दिलीप पाटील. यस, नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये आलाय. वेलेसा बॉल इनफिल्डच्या आतमध्ये अडवलाय. प्रयत्न तर भरपूर चांगले झाले. रनआउट साठी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. नॉट आउट. धाव कंप्लीट झाली आहे. एका धाब्यासोबत धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 35. वेलकम दीपक चौधरी, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. 35 धावा धावफलकावर झाल्यात. 46 धावांचं लक्ष्य मात्र पहिल्या 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या 2 षटकांमध्ये 35 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. या षटकामध्ये नक्कीच चौका, पंजा, छक्का, सत्ता सर्व काही पाहायला मिळालंय. 2 विकेट्स, नो बॉल, दुहेरी धाव, एव्हरीथिंग हॅपनिंग इन दिस ओव्हर. सर्व काही मिक्स पाहायला मिळालं. जॉली क्लब कामतगर संघाचे संघनायक, आपण आपला संपूर्ण संघ घेऊन या. चायची व्यवस्था झाली आहे. बॉलेसचा बॉल ऑन साइडला. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. पोटी बने 41 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल हवा तसं संपर्क नाहीये. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. यानंतर मात्र आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जॉली स्पोर्ट कामतगर विपक्ष विजेता संघ. आणि त्यानंतर मात्र उद्या आमचं शेड्यूल जे आहे ते बरोबर या ठिकाणी 9 वाजल्यापासून सुरुवात होईल. दिवा स्पोर्ट दिवा
विपक्ष कोणता संघ खेळेल हे मात्र अजून पेंडिंग आहे. पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कदाचित ताडली संघ खेळलेला आणि त्या दरम्यान मॅच फिनिश सामना जिंकलाय मातोश्री चाविंद्रा संघाने. त्यानंतर दुसरी मॅच बंद्रा मारुती काल्लेर विपक्ष जागृत मराठा राहणार या दोन टीम मध्ये असेल. अष्टविनायक ठाकूरपाडा तुफान पिंपलास आणि त्यानंतर ओमसाई पिसे आणि गावदेवी वडगर या दोन टीम मध्ये देखील तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. अर्थातच हे आमचं उद्याचं शेड्यूल आहे. मात्र त्या दरम्यान आजच्या दिवसातील शेवटची मॅच जॉली क्लब कामतगर विपक्ष मातोश्री चाविंद्रा या दोन टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बोलूया आपण मॅन ऑफ द मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. मॅन ऑफ द मॅच नाव आहे सरस पाटील. 17 धावा 7 बॉल.